या 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 भावांनो, आलतो मी शेळ्याकडे. आता शेळ्या चालता चालता झाडाचा पाला तोडला होता, तर शेळ्या पुढे पुढे गेल्या निघून. हे बघा कसं वातावरण आहे. तर दगड दुगड आहे, लागल्या शेळ्या आपल्या चराले. या त्या त्या बकरीच्या त्या शेळ्या नेऊन चालून देतो आता ह्या पाला. या खावा ना. हे बघा कसे दगड काढले, रानातले दगड काढले पाहिजे लोकांना. बघा दिसते तुम्हाला कोण काय कसे काढले दगड, कुठे बघा तिकडे पासून तर पार हे असे काढले पा दगड. भक्कमत दगड आमच्या गावाकडे. आता भावांनो, आमच्याकडे जाण्यामध्ये भक्कमत दगड आहे. गोठा जमीन जास्त उत्पन्न होत नाही, पण आता काढा लागते उत्पन्न. जे झालं ते आता तसं का कोल्ह्याला मोह गोडाला भावांनो. मग आता नुकरी पुढं शान पण चालत नाही. बघा मग आता दिन आया बाका तो गदी गो काही काका अशी परिस्थिती जाते आता खेड्यातली. सांभाळून घ्यायला लागते, जेवण जगा लागते. मग कमी लागला का खरं हे दगड काढाले, हे बोतलेले. मग आता उपाय नाही का. नाही तर हे आजपर्यंत एवढं पळीचं होतं, या दगडामुळं पळीचं होतं आजपर्यंत. आता काढली दगड याने कसं तरी असं आहे. आता हे बकऱ्या खायला लागल्या. हे बघ लागले आता बकऱ्या खायला चारा. मग आता कसं आहे, उन्हाळा आहे. आता पावसाळा लागते आता 15 पाऊण महिन्यानं. तर तोपर्यंत आता कसं तरी बकऱ्या जगवायला ते भावानं. आता कसं आहे, चारा भेटत नाही उन्हाळ्यामध्ये. का झाडाला पाला राहत नाही, काही नाही. एक त्या झाडाला ते पाला फुटला तर एखादा फांदा तोडून असं टाका लागते. मग हातात मोलला. हे बघा उपाय राहत नाही. खावा नाही जवळ कसं करायचं मग उन्हाळा दिवस आहे आता. हां पावसाळा लागल्यावर चांगला चारा भेटते, पण चालायला कुठेही जागा आहे आमच्याकडे. जंगलं नाही, फंगलं नाही, काही नाही. असं तसं आता मरतात चाऱ्याचे. सरेच नाही आमच्या गावाकडे भावांनो. आता खराब कंडिशन आहे. आता जगाला ते जेवण म्हणजे. मग आता काही झाडाले फुटले पालवी. हे बघा दिसते तुम्हाला तिकडं झाडं पालव्या फुटल्या. तसे आता खाते आता पाला माला. काही खालचा जुनं पुराणं पडलेला खाते पाला. आता पुन्हा का हे बघा काल संध्याकाळी पाणी आलता. मी गेलतो चुलत बहिणीला लग्नले. तर तिकडे असताना इकडे गावाकडे पाणी आला म्हणते. हवा पाणी मस्त होता म्हणते काल. तर आता फुटते आता हिरवं कंच पाणी. ते कोणता आला पेंड कोणी थोडासा पेंड पकडण्याला एक पाहिले आला पाणी. असं सगळी तर काहीच पेंड पकडत नाही आज सकाळी. जेवण करून आलो भावांनो, त्यामुळे आता ढेकरं येत आहे. आता चालतो आता भावांनो आता. आणि हे बघा इकडं जबरदस्त वातावरण पावसाळ्यात ते एकदमच दिसते भावांनो. हे बघा मस्त मोहाचं झाड आहे, जबरदस्त मोह आम्ही खातो भावांनो. मी गेल्या वर्षी येसले होते थोडेसे, यावर्षी येसली थोडेसे. तर यावर्षी काय जास्त काय मी येसली नाही. गेल्या वर्षी आम्ही मोह जास्त येसले होते, व्हिडिओसुद्धा काढले होते आम्ही. आता आम्ही येते भावांनो, पॉवरफुल जाते मोह. आता मोह संपले. आता मोहाच्या जागी आता टोरी लागेल. आता त्या टोरीची आम्ही भाजी केली होती भावांनो. आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर याची आम्ही भाजी टाकली होती गेल्या वर्षी. तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन पहा भावांनो तो व्हिडिओ त्या चॅनलवर. चालतो आता भावांनो. आता कसं आहे आता मग आता थोडीशी शिरण आहे. सूर्य ढगाच्या आड जाऊन आहे थोडासा, त्यामुळे जास्त काही ऊन वाटत नाही. पण मग होतं ऊन. आता गेलं हे आता 2 मिनटामध्ये पुन्हा ऊन येते. पुन्हा काल थोडा पाणी आल्यामुळे थोडासा हवेमध्ये थोडासा गारवा आहे. आता ह्या मोहाच्या झाडापाशी थोडेसे बकऱ्या जमल्या. म्हणजे का म्हणते जुने पुराणे फुलं आहेत तिथं पडून ते खाते, कोणते पानं खाते आणि जीवन जगते बकरी. आता हे बघा लागले आता खाले. आता पद्धतशीर आता पाहून घ्या तुम्ही. आता लागले खाले. आता 11-12 वाजेपर्यंत शेळ्या चाराच्या आणि घराकडे घेऊन जायचं. दुपारी पुन्हा आणायच्या, पुन्हा 3-3:30 वाजता पुन्हा आणायच्या. पुन्हा 6 वाजेपर्यंत पुन्हा चाराच्या संध्याकाळी. असं आता आमचं रोजचं राहते आता भावांनो दिनक्रम. कसं वाटते भावांनो तुम्हाला आमचं राहणीमान खानमान हे सांगा भावांनो कमेंट करून. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करून सांगा कसा वाटला तर. आणि आमच्या चॅनलला भावांनो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार.